कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे. तर आता मार्गशीर्ष तर चालू झाला आहे आणि आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे. छान आपली महालक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. आईची पूजा खूप खूप आपल्याला सेवा करायला मिळणार आहे. 4 गुरुवार आहे. तर मला सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळी सकाळची कामं वगैरे झाली माझी आणि आता देवपूजा वगैरे, मेन देवपूजा असते. आज देवपूजा छान केली. मनसोक्त खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला, पण लवकर उठलं, देवपूजा केली. तर सगळं मला पूजेची मांडणी करायची, सगळं काही सगळी तयारी करून ठेवली. तर आता मी पूजा करता करता तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता थोडीशी बोलू. गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे महालक्ष्मीचा देवीचा आशीर्वाद घ्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि पहिला गुरुवार आज आहे. तर गुरुवारची पूजा आणि सणवार आले की खूप खूप घरात उत्साह असतो. घरात काही पूजा असेल, सणवार असेल तर उत्साहाला आपल्या खरंच कमी राहत नाही. किती करू आणि किती नको असं होत असतं. माझ्या बाबतीत असंच होत असतं. उपवास असेल, पूजा मांडणी असेल, उत्साह तितकाच असतो आणि तसंच ते मनापासून आपण करत असतो. असं काही नाही आहे की त्या देवीला सजवलंच पाहिजे, खूप काही केलं पाहिजे. आपण जी साधी भोळी पूजा करतो ना, तर ती देवापर्यंत पोचते. तर आपण ते मनापासून करत असतो. आणि मागायचं म्हणजे मला तर एवढंच मागायचं आहे की कुटुंबांना सुखी ठेव, माझ्या मुलांना सुखी ठेव. याच्यापेक्षा मला जास्त मागायची इच्छाच होत नाही. काही नको आता, मला नुसती सेवा करणं एवढंच माझा हेतू असतो आणि एवढाच हेतू राहणार आहे. कारण मला आता देवीने खूप काही दिलं आहे आणि खरंच माझ्या देवीवर मला खूप विश्वास आहे. काही नको आता, मला नुसती सेवा करणे खूप काही त्याच्यात आल्यासारखं वाटतं. आणि देवीने सर्व दिलं आहे, त्याच्यामुळे मी आयुष्यात भरभरून सगळं मला मिळालं आहे. आणि जेवढं काही आयुष्य आहे ना, तेवढं आयुष्य शांतपणे जाऊ दे, बाकी काही नाही. तेवढंच माझी इच्छा आहे. तर तुम्ही बघू शकता, आज मी लवकर सकाळी, गुरुवार असल्यामुळे आपला उपवास असतो, तुमचा देखील उपवास असेल, तर छानपैकी आज देवपूजा केली आहे. मेन म्हणजे मी सकाळी उंबरठ्याला हळद लावून छान रांगोळी काढली आहे बाहेर आणि छान त्याच्यामुळे आपल्याला देवपूजा केल्याने प्रसन्न वाटतं, वातावरणही छान होतं. आज गुरुवार आहे, त्याच्यात तितकाच उत्साह असतो. तर आज मी सगळी देवाची मांडणी करणार आहे. तर मी सगळं साहित्य आहे ना जवळच घेऊन बसते. तर तुम्ही बघू शकता, हे सगळं साहित्य मी जवळ घेऊन ठेवलं आहे आणि किचनवर मी देवी आईला सजवत असते. तर कारण तिथे मग गडबड होते किंवा पाणी वगैरे सांडतं. तर मी देवीला फक्त सजवत असते किचन कट्ट्यावर, कारण ते अन्नपूर्णाच असते आपलं किचन, स्वयंपाकघर हे. तर असं तांदळ अक्षता मी घेतल्यात ना, त्या तांदळात हळद कुंकू घेऊन पिवळं असं केलेलं आहे. त्यानंतर पाण्याने भरलेला मी कलश घेतला आहे, त्याच्यावर हळद कुंकू लावलेला आहे बाजूने आणि आता स्वास्तिक छान काढून घेते. ही सगळी पूजेची मांडणी मी तुम्हाला सविस्तर दाखवते, कारण नवीन जे माझ्या मैत्रिणी, ताई वगैरे असतील, लग्न झालेले असतील आणि जे उपवास पहिल्यांदा करत असेल, त्या व्हिडिओचा माझा फायदा होईल त्यांना. त्यासाठी हे मी सविस्तर मांडणी दाखवणार आहे. त्याच्यानंतर बाजूने सुद्धा अशी हळद कुंकूची बोटं ओढायची आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये हळद, कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण ₹1.25 किंवा एखादं नाणं टाकायचं आहे. दुर्वा पाण्यात टाकायचा आहे आणि एक सुपारी टाकायची आहे. आणि तुम्ही एक फूल कोणतंही टाकलं तरी चालेल, तर फूल टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 अशी पानं, डहाळी म्हणतात, ती अशी सर्व बाजूनी लावून ठेवायची आहे. तर अशी मी छान बाजूने पानं लावते. पण आता मी पाठीमागे ना आंब्याचं मोठं पानं असतं, ते मी पाठीमागे लावलेलं आहे आणि
त्याच्यानंतर मी देवीला पिवळा कलरचं असं वस्त्र घालणार आहे. त्याच्यानंतर दागिने घातलेत छान छान, माझ्याकडे होते तसे देवीच्या वस्त्रावर खूप सुंदर दिसत होता, तर ते घातलेत. आणि त्याच्यावर शेंडीचा असा नारळ भरलेले माझ्याकडे वेगवेगळे, पण आता हिरवा कलर घातलाय. त्याच्यानंतर आणि माझ्याकडे कोल्हापूर देवीचा आपले महालक्ष्मी आहे ना, आणि तसा सेम मुकुट आहे. आता भरपूर असे मार्केटमध्ये मुकुट निघाले, तर तो लावला कोल्हापुरी. आणि त्याच्यानंतर खरी मांडणी आता मी तुम्हाला दाखवते. तर कुठलीही मांडणी करायच्या आधी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून घेतल्यावर त्याच्यावर हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे. आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. चौरंग वगैरे ठेवायचं आहे, चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावर मी पूजा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करून घेते. तर हळद कुंकू फूल वाहून दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. आणि माझं ठरलेलंच असतं काहीतरी मी सजावट करतच असते. तर माझ्या मनात जसं येईल तशी मी सजावट करत असते. तर अशी माझ्याकडे फुलाची माळ होती, तर ती मी साईडनी अशी ठेवली आहे, छान अशी सजवली आहे. आता चौरंग आहे, त्याच्यावर मी छोटा पाटसुद्धा ठेवलेला आहे, म्हणजे आपली देवी सुंदर देवी आई छान दिसेल, बसेल. आणि त्याच्यानंतर तांदळाची रास करून घेतले. अष्टदल कमलसुद्धा तुम्ही काढू शकता. आणि नंतर ही मी माझी देवी आई छान प्रकारे अशी सजवली आहे, ती आता मी ठेवते, तिची स्थापना करते. तर त्याच्यानंतर देवीला मी छान वेणी घातलेली, पिवळा कलर आज खूप सुंदर, मला पिवळे सगळी फुलं वेणी भेटली, तर मी वेणी घातली, गजरा घातला आहे. त्याच्यानंतर केळी फळं ठेवते. आणि पहिलं मेन म्हणजे आपल्याला श्रीयंत्र पुढे ठेवायचं आहे. आणि आता 5 प्रकारची मी फळं ठेवणार आहे. तर 5 विड्याची पानं घेतली आहेत, आणि त्याच्यावर पहिल्यांदा 2 पानं ठेवली आहेत ना, त्या पानावर आपल्याला तांदूळ अक्षता ठेवून गणपती ठेवायचा आहे. त्याची सर्वात आधी गणपतीची पूजा करायची आहे. कोणतीही पूजा करताना पहिला गणपतीला मान द्यायचा असतो. तर गणपतीची पूजा करते, हळद कुंकू लावलं आणि अक्षता ठेवून त्याच्यावर फूल ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपली लक्ष्मी आईची माझ्याकडे मूर्ती होती, ती मूर्ती मी ठेवलेली आहे. तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता, गणपतीच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने सुपारीसुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर बाजूला माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर ते मी तांदळात ठेवलेलं आहे, ते ठेवलं. 5 प्रकारची फळं ठेवली. आणि आता सगळी मी मांडणी करून झाल्यानंतर रांगोळी करते. कारण रांगोळी का नंतर काढते, कारण मला पूजेची मांडणी करताना मग विस्कटली जाते, त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढते. तर अशी पिवळीच आज मी रांगोळी काढते. आणि खरं म्हणजे मी हा विचारसुद्धा नव्हता केला, हे खरं आपोआप करतच जात होती मी. सगळं माझ्याकडून आज पिवळंच झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशी छान रांगोळी काढल्यानंतर मग मी श्रीयंत्राची पहिल्यांदा आपल्याला पूजा करताना हळद कुंकू लावून अक्षता फूल ठेवून त्याची श्रीयंत्राची पहिल्यांदा पूजा करायची, पाया पडायचं आहे. आणि नंतर मग मी सगळ्या देवांवर फळांवर हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि अक्षता फूल वाहिलेलं आहे. तर देवीला खडी साखर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्याला पुस्तक म्हणजे कथा वाचायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला एक संकल्प करायचा असतो. तर संकल्प जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते संकल्प मनामध्ये ठेवून करायचा असतो. तर असं मी तुम्हाला पुढे दाखवतेच की आपल्याला संकल्प कसा करायचा आहे तो. मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो. तर या महिन्यात दर गुरुवारी पूजा केली जाते आणि ही पूजा केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा सतत राहत असते. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर लाभावी, आपला संसार सुखाचा राहावा, समाधानाचा चालावा म्हणून अनेक भावी ही लक्ष्मी व्रत करतात आणि भक्तिभावाने करतात. तर सुख समाधान ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून आणि हा उपवास आपण करत असतो. आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण ही सगळी पूजा मनोभावे करत असतो. तर मी देवीच्या नावाने तुम्ही बघू शकता ओटी ठेवली आहे. तर त्याच्यानंतर मी छान असं मिशोवरून कमळाचं असं माझ्याकडे दिवा आहे, तो मागवला होता. तर मला खूप आवडला तो दिवा, बघा ना किती प्रज्वलित केला आहे, तर छान दिसतोय. त्याच्यानंतर मी अगरबत्ती धूप वगैरे सगळं लावून घेतलं आणि पूजेला सुरुवात करणार आहे. त्याच्या आधी सर्व खरंच वातावरण इतकं धूप आणि दीप लावल्यावर वाटतं ना, प्रसन्न होतं. तर सर्व आता लावून घेते. त्याच्यानंतर आपल्या मनातली इच्छा आहे ती देवीला बोलायची असते. आणि पूजा करायच्या आधी मी दरवाजावर नक्की कापूर लावत जावा, तसं मी कापूर लावत असते. तर कापूर असं लावायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहे आणि पाया पडायच्या आहे. दरवाजावर उंबरठ्यावर कापूर हा
नक्की तुम्ही लावत जावा. खूप छान वातावरण निर्माण होतं आणि आपण भीमसेन कापूरसुद्धा घरामध्ये लावू शकतो. तर आता मी संकल्प कसा करायचा हे तुम्हाला दाखवते. सर्वात आधी पूजा करायच्या आधी आपल्याला संकल्प म्हणजे मनात काही इच्छा असेल तुमच्या, ती मनात इच्छा धरून अक्षता हातावर घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर फूल ठेवायचं आहे आणि पाण्याने 3 वेळा खाली ताम्हणात सोडायचं आहे आणि मनातली इच्छाच देवीजवळ सांगायची आहे. त्याच्यानंतर पाया पाडायचं आहे आणि हळद कुंकू लावून आपल्याला पुस्तकातली कथा, महात्मा सर्व काही वाचायचे आहे आणि आरती करायची आहे. तर आता मी पुस्तक वाचून घेते. कथा आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती असेल किंवा मुलं असेल तर त्यांना आपल्या बाजूला बसून आपली कथा जी बोलतो ती ऐकायला लावायची आहे. मंत्र वगैरे लावायचं आहे. देवीच्या आपले श्लोक असतात किंवा स्तोत्र वगैरे सगळं काही पठण करायचं आहे. त्या दिवशी आपण दिवसभर लक्ष्मी आईचा जप करायचा असतो. तर आता माझी कथा वाचून झाली आहे आणि आता मी आरती करते. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सूल सुष्मी. जय देवी जय देवी. आई महालक्ष्मी माते की जय. आई अंबे माते की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर माझ्या मनातल्या इच्छा मी देवीजवळ सांगितल्या आणि तुमच्या सुखासाठी सुद्धा मी देवीजवळ मागणं मागितलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता माझी छान पूजा झालेली आहे. तर सर्व माझी पूजा वगैरे छान झाली. मनसोक्त आज पूजा केली. तर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यासाठी आज मी पावट्याची भाजी बनवते. पावट्याची भाजी, डाळ, भात, खीर बनवणार आहे, चपाती. तर असा जेवणाचं नैवेद्य मी देवीला दाखवणार आहे. अशा पद्धतीने बनवली मिरची, शेंगदाणा, मीठ, लसूण टाकून. तर तुम्ही बघा करून, खूप छान लागते. तर बघा सुंदर अशी झाली आपली. तर आता असं माझं जेवण सगळं रेडी झालेलं आहे. आता मी पण देवीला नैवेद्य दाखवतो तेव्हा गाईला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे. तो नक्की द्या आणि जवळपास गाई असेल तर आपण देऊ शकतो. तर आता मी देवीला नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य दाखवताना तुम्हाला एक सांगावंसं वाटलं म्हणून मी सांगते. ताटाच्या खाली सुरुवातीला चौकोन असं पाण्याने काढायचा आणि त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवायचं. नैवेद्याला हळद कुंकू लावायचं आणि त्याच्या बाजूने पाण्याने 3 वेळा असं फिरून देवाला दाखवायचं. मिशोवरून छान आहे ना. हो. कलर पण छान आहे आणि डिझाईन पण छान आहे. बघ सुंदर आहे. म्हणजे मला असं पूजा करताना पाठ वगैरे घ्यायची गरज नाही. असं आपण इथे अंतरलं ना, बघ ना इथे दाखव. हे बघ, तर मी इथे बसू शकते पूजेला. छान आहे ना. हो. छान आरती झाली, पूजा झाली, बसली. आता उपवास सोडायचा आहे. तर आईला आता काही भूक नाही, ती लवकर जेवत नाही. तिचा टाइम 9 वाजता ना आई. तरी पण भावाकडे लवकरच जेवतात सगळे. बसलोय असं. आर्याचे पप्पा आले नाहीत, वाट बघत बसलोय. जेवण वगैरे झालं तर सगळं लवकर झालं तर निवांत बसलो. छान पूजा मांडायची असेल ना तर बराच वेळ लागतो है ना. काय नाही, असं काय नाही जरुरी. 2 वेळा वाढवला किती आपल्या सविताने पण तसंच केलं किती वेळ. हो. आणि असं देव बोलत नाही की आपल्याला सगळं व्यवस्थितच पाहिजे. नसलं आणि साधीभोळी पूजा असली आणि मांडली तरी पण चालते. देवापर्यंत आपली पूजा पाहिजेची होती, साधी भोळीच पूजा. हा. आणि देवापर्यंत आपली पूजा आपण जे करतो साधीभोळी पूजा ती देवापर्यंत पोचली पाहिजे, पोचली जाते. तर असं काही नाही की देवीला असंच पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आपल्या मनाचे असतं. आपल्याला असं वाटलं आपण करू शकतो. नसेल तर
आपल्या यथाशक्तीप्रमाणे देवाला करा. देव असं म्हणत नाही की मला हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे तसं प्रसन्न होईल, असं काही नाही. खरं म्हणजे आपण सगळ्यांशी गोड बोलणं, सगळ्यांबरोबर छान वागणं, हेच सगळं आहे. कुणाची निंदा न करणं, कुणाची निंदा न करणं, कोणाला नावं न ठेवणं, हेच महत्वाचं आहे ना. त्याच्यामध्ये सगळं येतं आपल्याला. हा, त्याच्यामध्येच ती पूजा खरी आहे. मन साफ ठेवणं, मन स्वच्छ असलं पाहिजे, मन साफ ठेवलं पाहिजे, तर ती पूजा आहे. जेवायला ये पटकन. हो. मी पण तुझ्या बरोबर उपवास सोडायला बसते. मग आजी बसत नाही, आई जेवायला बसत नाही. तर तुम्ही बघितलं मी सगळी पूजेची मांडणी कशी केली आणि सगळी पूजा मी करताना तुमच्याबरोबर सगळं काही शेअर केलंय. तर कशी वाटली मी माझी पूजा केलेली आणि हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज जर तुम्ही बघितलं, आज मी देवी आईला किती छान सजवलं आहे आणि मला तर खरंच सजवायला खूप आवडतं. किती काय करू असं होत असतं आणि मी माझं काय काय डोकं चालवत असते. तर आज सेम कोल्हापूरची लक्ष्मी आई दिसते, अंबाबाई असते कोल्हापूरची, आपली अंबाबाई आहे ती सेम अवतरल्यासारखी दिसते आणि तशाच प्रकारे ती मुकुट आणि छान देवी अशी अक्षरशः घरात अवतरली अशीच वाटते. तशी मी सजवली सुद्धा आहे आणि सगळं आज पिवळं पिवळं दिसतंय तुम्हाला. सगळी पिवळी पिवळी फुलं आहेत, पिवळं वस्त्र घातले अंबाबाईला, महालक्ष्मीला आपल्या, आणि मी पण पिवळी साडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आज सगळं पिवळं पिवळं झालेलं आहे आणि खरंच अक्षरशः कोल्हापूरची अंबाबाईच इथे अवतरली आहे असंच मला तर वाटतंय. आणि खूप छान प्रसन्न वाटतंय मला हे बघून. मी करते ना तर मला सुचत जातं तसं मी करत असते. अशी कल्पना नसते की मी केलेलं म्हणजे काय करणार आहे, काय आहे मलाच माहिती नसतं, पण मी सगळं करत असते. मी रांगोळीसुद्धा आज पिवळीच काढलेली आहे. तर ही पूजा केल्याने खूप आपल्या घरात सुख समृद्धी आनंद असतो आणि सगळ्यांच्या घरात सुख समृद्धी संपत्ती पैसा पाणी यावं. तुमच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद राहू दे, हीच मी देवी आईजवळ मी मागणं करेन तुमच्यासाठी. ही पूजेची मांडणी पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.